नमस्कार. भूगोल विषयाच्या अध्ययन अध्यापनामध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यामधील उपघटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक यांची माहिती आज अभ्यासणार आहोत. या उपघटकाचा अभ्यास करण्या अगोदर आपणास एक विनंती आहे की आपण जर भूगोलाचे पाठ्यपुस्तक घेतले नसेल तर ते घ्या. आता बघा, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे जे मानवी घटक आहेत त्यामधील पहिला जो घटक आहे तो पहिला घटक आहे शेती. आता जगामध्ये सर्वाधिक केला जाणारा व जास्त लोकसंख्या अवलंबून असणारा हा शेती व्यवसाय आहे. आता जर आपण भारताचा फक्त विचार केला तर भारतातील जवळपास 60 ते 70% लोकसंख्या ही फक्त शेती आणि शेतीशी निगडीत इतर जे छोटे मोठे व्यवसाय आहेत ते व्यवसायाशी निगडीत असलेली आढळून येते. आता बघा, शेतीमध्ये जर खते व जलसिंचनाचा वापर केल्यास जास्त उत्पन्न मिळते व यावरती लोकसंख्यासुद्धा जास्त जोपासली जाते. म्हणजे पूर्वी शेतीमधून मिळणारं उत्पन्न हे कमी प्रमाणात होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये चांगल्या दर्जाची खते किंवा जलसिंचनाचा वापर केल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषधे आल्यामुळे शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नसुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे त्यावरती मोठ्या प्रमाणात लोकसंख्याही जोपासली जात आहे. आता शेतीचे विविध प्रकार आहेत, त्याचबरोबर पीक पद्धती आहे, लागवडीची पद्धत आहे, यांचा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होतो. बघा, ज्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो त्या ठिकाणी जास्त प्रमाणात लोकसंख्या आढळून येते असं नाही, तर त्यावरती शेतीचे प्रकार, त्याचबरोबर पीक पद्धती कोणती आहे, लागवडीची पद्धत कोणती आहे, यावरती लोकसंख्येच्या वितरणाचा परिणाम होतो. मग आता आपण यामधील एक एक उदाहरण बघूया. ज्या ठिकाणी बघा, पहिलं उदाहरण आहे ज्या ठिकाणी सखोल शेती, बागायती शेती, मळ्याची शेती केली जाते त्या प्रदेशात दाट लोकसंख्या आढळून येते. यामध्ये प्रामुख्याने आशिया खंडामधील भारत, चीन, थायलंड, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश होतो. आता बघा, आपल्याला हे जे प्रकार सांगितले, सखोल शेती, बागायती शेती किंवा मळ्याची शेती, त्यामधील सखोल शेती म्हणजे काय, तर आपण जी शेती करतो ती जवळपास सखोल शेती या प्रकारामध्येच मोडते. म्हणजे शेतीमध्ये शेतकरी स्वतः मशागत करतो किंवा मजुराकडून मशागत करून घेतली जाते किंवा आपल्याकडे जे पाळीव प्राणी असतात त्या पाळीव प्राण्यांच्या साहाय्याने शेतीची मशागत केली जाते. परत बघा, बागायती शेती, ह्या बागायती शेतीमध्ये सुद्धा जर पाणी उपलब्ध असेल तर त्याच्या साहाय्याने ही शेती केली जाते. तर मळ्याची शेती म्हणजे काय, तर मळ्याच्या शेतीमध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर या पिकांचे उत्पादन घेतले जाते. आता या पिकांचे उत्पादन घेताना ते प्रामुख्याने डोंगर उताराच्या बाजूस किंवा डोंगर रांगांच्या दरम्यान ही मळ्याची शेती केली जाते. आता हे जे 3 प्रकार आहेत, ह्या तीनही प्रकारासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज लागते. म्हणून या 3 शेती प्रकाराच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या आपल्याला जास्त असलेली आढळून येते. उदाहरणे बघा, भारत, चीन, म्हणजे चीनचा लोकसंख्येत प्रथम क्रमांक आहे तर भारताचा लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक आहे. आता दुसरा जो उदाहरण आहे ते कोणतं आहे बघा, कोरडवाहू शेतीच्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. यामध्ये महाराष्ट्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशाचा समावेश होतो. आता पहिल्यांदा तुम्हाला कोरडवाहू शेती म्हणजे काय हे माहिती पाहिजे. कोरडवाहू शेती म्हणजे जी शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. म्हणजे त्या ठिकाणी विहीर असेल, बोरवेल्स असेल, कालवा असेल, यामधील पाण्याचा वापर न करता फक्त पिकांची लागवड केली जाते आणि पावसाच्या पाण्यावर जेवढे पीक येईल त्याचे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच या ठिकाणच्या शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा काहीही भरोसा नसतो.
ही शेती प्रामुख्याने महाराष्ट्रातील जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे अशा प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. म्हणून या ठिकाणी उत्पन्न कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे या ठिकाणचे लोक हे मोठ्या शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरित झालेले आहेत. म्हणून कोरडवाहू शेतीच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही प्रामुख्याने विरळ आढळून येते. आता उदाहरण क्रमांक 3 बघा. यांत्रिकीकरण झालेल्या विस्तृत व्यापारी शेती प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. आता यामध्ये उदाहरणं कोणती आहेत बघा. यामध्ये युरोप खंड, उत्तर अमेरिका खंड यामधील देशांचा समावेश होतो. आता यांत्रिकीकरण झालेली शेती म्हणजे काय बघा. ज्यामधील शेतीची मशागत जी आहे ती पूर्णतः यंत्राच्या साहाय्याने केली जाते. म्हणजे पिकाची लागवड करण्या अगोदर शेतीची मशागत असेल, पिकांची लागवड असेल, पिकांची आंतर मशागत असेल, पिकांना औषध फवारणी असेल, खत टाकणे असेल, पिकांची काढणी असेल, पिकांची मळणी असेल किंवा आलेल्या उत्पादनाची वाहतूक असेल, ही जी सर्व कामं आहेत ही सर्व कामं यंत्राच्या साहाय्याने केली जातात. म्हणून अशा शेतीच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ आढळते. कारण या ठिकाणी मजुरांची जास्त गरज नसते, कारण सर्व कामे ही यंत्राच्या साहाय्याने केली जाते. आणि या शेतीचा जो आकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात किंवा विस्तृत असतो. आता ही शेती प्रामुख्याने युरोप खंडामधील विकसित देशांमध्ये किंवा उत्तर अमेरिका खंडातील जो संयुक्त संस्थाने हा देश आहे त्या देशामध्ये प्रामुख्याने ही शेती केली जाते. आता बघा, तुमच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 5 वरती एक आकृती दिलेली आहे. ती आकृती आहे 1.4. तर या आकृतीची माहिती आत्ता आपण बघणार आहोत. आत्ता हा नकाशा बघा. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. नकाशाशी मैत्री. आकृती 1.4. जगातील तांदूळ उत्पादक प्रदेश दाखवणाऱ्या नकाशाची तुलना 1.2च्या लोकसंख्या वितरण दर्शवणाऱ्या नकाशाशी करा व तुमचे निष्कर्ष थोडक्यात लिहा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा. हा जो आपल्याला नकाशा दिलेला आहे तो नकाशा जग तांदूळ उत्पादक प्रदेश हा यामध्ये दाखवलेला आहे. आणि या नकाशाची तुलना आपल्याला पान नंबर 2 वरील लोकसंख्या वितरणाचा नकाशा याच्याशी करायची आहे. आणि ह्या दोन्हींचा आढावा घेऊन आपल्याला यावरती निष्कर्ष काढायचे आहेत. लोकसंख्या वितरणाचा नकाशा हा आपण पाठीमागे बघितलेला आहे. आता हा जो नकाशा आहे तो नकाशा आपण बघूया. या नकाशाचं नाव आहे जग तांदूळ उत्पादक प्रदेश. आता यामध्ये तुम्हाला हा जो लाल रंग दाखवलेला आहे ह्या लाल रंगामध्ये तांदूळ उत्पादक प्रदेश हा दाखवलेला आढळून येतो. आता जगामधील तुम्हाला खंड आणि त्यामधील प्रमुख देश हे ओळखता येतात. जर ओळखता येत नसतील तर तुम्ही जग राजकीय नकाशाचा अभ्यास करायला पाहिजे. आता तांदूळ उत्पादक प्रदेश जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला जो आशिया खंड आहे ह्या आशिया खंडामध्ये प्रामुख्याने तांदूळ उत्पादक देश हे आढळून येतात. आता यामध्ये बघा कोणकोणते देश आहेत. तर आपला हा भारत आहे. भारताच्या शेजारी बांगलादेश आहे. त्यानंतर त्याच्या शेजारी इथं थायलंड आहे. त्यावर इथं व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे. त्याचबरोबर इथं जो आहे तो चीन आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरिया आहे. त्याचबरोबर जपान आहे. या देशांमध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. जगामध्ये चीन या देशाचा तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो. आता त्याचबरोबर बघा, जर आपण युरोप खंड बघितला तर युरोप खंडामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात हे तांदूळ उत्पादक प्रदेश हे दिसून येतात. त्याचबरोबर दक्षिण अमेरिका खंड घेतला त्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात हे तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत. उत्तर अमेरिकेमध्ये हा जो संयुक्त संस्थाने आणि इतर जे देश आहेत त्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात तांदूळ उत्पादक देश आहेत. त्यानंतर हा जो आफ्रिका खंड आहे
त्या आफ्रिका खंडामध्ये सुद्धा कमी प्रमाणात तांदूळ उत्पादक प्रदेश आढळून येतात. ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला तांदूळ उत्पादक प्रदेश हे आढळून येत नाहीत. मग आत्ता आपण हा नकाशा बघितला. आत्ता आपल्याला पाठीमागे जो नकाशा बघितलेला आहे त्याच्याशी याची तुलना करायची आहे आणि निष्कर्ष काय येतात ते आपल्याला बघायचे आहेत. आत्ता आपण याचे निष्कर्ष बघूया. आकृती 1.4 वरील नकाशावरील जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष आपल्याला काय काढता येतात बघा. जगातील तांदूळ उत्पादक प्रदेशामध्ये लोकसंख्येचे वितरण हे दाट आढळून येते. हा यामधला आपल्याला प्रमुख निष्कर्ष काढता येतो. निष्कर्ष काय आहे बघा. जगातील तांदूळ उत्पादक प्रदेशामध्ये लोकसंख्येचे वितरण हे दाट आढळून येते. आता आपण बघितलं की तांदूळ उत्पादक प्रदेश कोणकोणते आहेत ते, तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकसंख्या ही एकवटलेली आढळून येते. मग आता यामध्ये कोणकोणत्या देशांचा किंवा प्रदेशांचा समावेश होतो, तर आशियाच्या खंडाच्या पूर्व भागातील पूर्व चीन, दक्षिण कोरिया आणि जपान यांचा पूर्व आशियामध्ये समावेश होतो. तर दक्षिण आशियामधील भारताची पूर्व किनारा, काही प्रमाणात पश्चिम किनारा, त्याचबरोबर बांगलादेश पूर्ण आणि आग्नेय आशियामधील थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया या देशांचा समावेश होतो. म्हणजे निष्कर्ष काय आला, तर ज्या ठिकाणी तांदळाचे उत्पादन जास्त घेतले जाते त्या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. आता आपण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटकामधील जो दुसरा घटक आहे खाणकाम, त्याची माहिती बघणार आहोत. खाणकाम हा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा दुसरा मानवी घटक आहे. आता खाणकामाची माहिती बघा. खाणकाम हा मानवाचा प्राथमिक व्यवसाय आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं शेती हा मानवाचा प्राथमिक व्यवसाय आहे त्या पद्धतीनं खाणकामसुद्धा प्राथमिक व्यवसाय आहे. या खाणकाम व त्याच्या निगडीत उद्योग व्यवसायामुळे कुशल व अकुशल कामगारांचे केंद्रीकरण होते. म्हणजे कारखान्यामध्ये काम करणे किंवा खाणीमध्ये काम करणे यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल कामगारांची गरज असते. आता कुशल कामगार आपण कोणाला म्हणतो, ज्यांनी कोणताही ITI असेल, इंजिनियर असेल असा कोणता तरी कोर्स केलेला असतो त्यांना आपण कुशल कामगार म्हणतो. व अकुशल कामगार म्हणजे काय, ज्यांनी अशा प्रकारचा कुठलाही कोर्स केलेला नाही त्यांना आपण अकुशल कामगार असे म्हणतो. मग हे दोन्हीही कामगारांचे केंद्रीकरण ज्या ठिकाणी खाणकाम केले जाते त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये होते. उदाहरणार्थ मग लोहखनिजाची खाण असेल, बॉक्साईटची असेल, सोन्याची असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, अशा खाणींच्या शेजारी लोकसंख्येचे केंद्रीकरण होते. त्याचबरोबर काय होतं बघा, त्या खाणीच्या शेजारी वस्तू निर्माण उद्योगधंदे सुद्धा वाढीस लागतात. त्याचबरोबर पूरक अशा बँका, दुकाने, शाळा, कॉलेजेस, दवाखाने इत्यादी पूरक व्यवसायांची सुद्धा वाढ होते. म्हणजेच खाणीच्या शेजारी अशा व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे खाण क्षेत्राच्या शेजारी आपल्याला लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आढळून येते. मग आता उदाहरणे कोणकोणती आहेत बघा. तर पहिलं उदाहरण आहे झांबिया मधील कंटगा. आता झांबिया मधील कंटगा, झांबिया हा जो देश आहे तो आफ्रिका खंडामध्ये आहे, आफ्रिका खंडाच्या मध्यभागी. या ठिकाणी तांबे खनिज पट्टा आहे. त्या ठिकाणी तांब्याचं उत्खनन केलं जातं म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आहे. दुसरा जे उदाहरण आहे ते आहे छोटा नागपूर पट्टा. हा प्रामुख्याने भारतामध्ये येतो आणि त्या ठिकाणी दगडी कोळशाचे उत्पादन केले जाते. त्याचबरोबर या क्षेत्राच्या लगत औष्णिक विद्युत निर्मितीची केंद्रे आहेत म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या एकत्रित आलेली आहे. तिसरं जे उदाहरण आहे ते आहे जर्मनी, फ्रान्स म्हणजे पश्चिम युरोपचा जो भाग आहे त्या ठिकाणी दगडी कोळसा, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिजांच्या खाणी आहेत म्हणून
त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळून येते. चौथं उदाहरण आहे ॲपेलेशियन पर्वत. हा संयुक्त संस्थाने या देशामध्ये आढळतो आणि खंड आहे उत्तर अमेरिका खंड. या ठिकाणी प्रामुख्याने लोह खनिज व दगडी कोळसा यांच्या खाणी आढळतात. त्याचबरोबर लोह खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योगधंदे सुद्धा आढळून येतात. पण या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळून येते. आता बघा, ही 4 उदाहरणे झाली. त्याचबरोबर खनिजे दुर्मिळ व मौल्यवान असल्यास, प्रतिकूल परिस्थिती असल्यास लोकसंख्या दाट आढळून येते. म्हणजे याचा अर्थ काय बघा, खनिजे जर दुर्मिळ व मौल्यवान असतील आणि त्या ठिकाणची जर परिस्थिती मानवासाठी प्रतिकूल असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळून येते. आता उदाहरणे बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता उदाहरण जे आहे ते पहिलं उदाहरण कोणतं आहे बघा, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती इत्यादी देश जे आहेत ते आशिया खंडामध्ये येतात. या ठिकाणी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे मोठ्या प्रमाणात साठे सापडतात. मग या कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती हे प्रामुख्याने वाळवंटामध्ये आढळून येणारे देश आहेत. आणि आपण पाठीमाग बघितलेले आहे की वाळवंटामध्ये लोकसंख्या ही कमी प्रमाणात आढळते, कारण त्या ठिकाणी भरडयुक्त मृदा असते, तापमान जास्त असते, पावसाचे प्रमाण खूपच कमी असते, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असते. तरीसुद्धा या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आढळते. याचं कारण काय आहे, तर खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आहेत आणि त्याचं उत्खनन केलं जातं. खनिज तेल व नैसर्गिक वायू यांना जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लोकसंख्या या ठिकाणी जास्त आढळून येते. आता दुसरं जे उदाहरण आहे ते दुसरं उदाहरण कोणतं आहे बघा, न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया, साऊथ ऑस्ट्रेलिया हे सगळे प्रदेश हे ऑस्ट्रेलिया देशामध्ये येतात आणि या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत म्हणून लोकसंख्या जास्त आढळते. आता ऑस्ट्रेलियामधील हे जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी सुद्धा वाळवंट आहे, परंतु सोने हे महागडे खनिज असल्यामुळे त्या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. आत्ता आपण आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 6 वरील जरा प्रयत्न करा असे म्हणून 2 फोटो दिलेले आहेत, ते फोटो बघूया. हे 2 फोटो हे एकाच ठिकाणचे आहेत, परंतु ते वेगवेगळ्या कालावधीमधील आहेत. आता बघा काय म्हटलंय, आकृतीत 1.5 मध्ये दिलेल्या उपग्रहीय प्रतिमांचा अभ्यास करा. या प्रतिमा एकाच प्रदेशाच्या परंतु 2 भिन्न कालावधीतील आहेत. बघा काय म्हटलंय, आकृती 1.5 मध्ये दिलेल्या उपग्रहीय प्रतिमांचा अभ्यास करा. म्हणजे हे जे तुम्हाला खाली 2 फोटो दिलेत, हे 2 फोटो हे उपग्रहीय प्रतिमा आहेत, म्हणजे अवकाशातून काढलेले फोटो आहेत उपग्रहाच्या साहाय्याने, परंतु एकाच प्रदेशाचे आहेत परंतु भिन्न कालावधीचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. आता कालावधी कोणकोणता आहे बघा, पहिला जो फोटो आहे तो फोटो वर्ष 2005 चा आहे आणि दुसरा जो फोटो आहे तो वर्ष 2019 चा आहे. म्हणजे जवळपास ह्या 2 फोटोमध्ये 14 वर्षांचा फरक असलेला आढळून येतो. आता आपल्याला फोटो कधीचे आहेत हे समजले. आता आपल्याला त्याखाली 2 प्रश्न दिलेत. आता प्रश्न आपण बघूया काय आहेत. तुम्हाला या 2 प्रतिमांमध्ये कोणकोणत्या बाबतीत फरक जाणवतो, हा पहिला आहे. आणि दुसरा आहे, हा फरक कशामुळे झाला असेल वर्गात चर्चा करा. म्हणजे तुम्ही यावरती उत्तरे द्यायची आहेत. आता हे जे 2 फोटो आहेत, हे 2 फोटो आपल्याला कोणत्या ठिकाणाचे आहेत त्याचं खाली नाव दिलं आहे. आंबेगाव बुद्रुक पुणे या ठिकाणचे हे 2 फोटो आहेत. आता पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. तुम्हाला या 2 प्रतिमांमध्ये कोणकोणत्या बाबतीत फरक जाणवतो. दोन्ही फोटो बघायचे, वरचा फोटो आणि खालील फोटो ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे बघायचं. आता बघा,
आपल्याला यामध्ये प्रामुख्याने एकूण 3 फरक जाणवतात. ते 3 फरक कोणते आहेत बघा. वरील फोटोमध्ये एक रस्ता दिसत नाही, तो खालील फोटोमध्ये रस्ता आहे. म्हणजे बघा खालील फोटो बघा, खालील फोटोमध्ये हा जो रस्ता आहे इथं दिसतो आपल्याला, हा जी लाल रेषा उमटते त्याच्यावरती, तो रस्ता आपल्याला या ठिकाणी वरच्या भागामध्ये इथं दिसत नाही. म्हणजे हा एक रस्ता आपल्या या ठिकाणी नवीन झालेला दिसून येतो. हा पहिला फरक जाणवतो. दुसरा फरक काय जाणवतो बघा. वरील फोटोमध्ये आपल्याला या ठिकाणी वनस्पती असलेला हिरवा रंग दिसून येतो, परंतु खालील फोटोमध्ये या ठिकाणी वनस्पती आढळून येत नाहीत. म्हणजे हा दुसरा फरक आहे. आणि तिसरा फरक काय आहे बघा. ज्या ठिकाणी वरील फोटोमध्ये वनस्पती आणि मोकळी जागा दिसते, म्हणजे ही जी मोकळी जागा आहे ही वरील फोटोमध्ये दिसते, वनस्पती दिसतात, त्या ठिकाणी खालील फोटोमध्ये घरे बांधलेली आढळून येतात. म्हणजे ह्या 2 फोटोमध्ये आपल्याला 3 फरक जाणवले. कोणकोणते. एक, वरील फोटोमध्ये रस्ता नव्हता, तो खालील फोटोमध्ये आहे 2019च्या. वरील फोटोमध्ये वनस्पती आहेत, त्या खालील फोटोमध्ये वनस्पती नाहीत. वरील फोटोमध्ये मोकळी जागा होती, वनस्पती होत्या, त्या ठिकाणी खालील फोटोमध्ये घरे बांधलेली आढळून येतात. मग आता बघा, फक्त 14 वर्षामध्ये ह्या 2 फोटोमध्ये हा फरक जाणवलेला आपल्याला दिसतो. मग आता खाली जो दुसरा प्रश्न आहे, तो दुसरा प्रश्न काय आहे बघा. हा जो फरक आहे तो कशामुळे झाला असेल. म्हणजे या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात वनस्पतींची तोड करून खालील फोटोत घरे बांधलेली आहेत, ती कशामुळे झाली असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता याचं जे उत्तर आहे ते काय आहे बघा, की या ठिकाणाहून खालील फोटोत बघा, या ठिकाणी जो मार्ग गेलेला आहे तो मार्ग आणि या ठिकाणी जो रस्ता तयार झालेला आहे तो रस्ता, या दोन्हीमुळं या ठिकाणी या दोन्ही रस्त्यांमुळे याच्या बाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम झालेले आढळून येते. म्हणजे आपण यावरती असा निष्कर्ष येतो की वाहतुकीच्या मार्गांचा परिणाम हा लोकसंख्येच्या वितरणावरती होतो. म्हणजे या ठिकाणी रस्ते असतील त्याच्या बाजूला लोक घरे बांधतात, कारण रस्त्यामुळं त्यांचा जाणं येण्याचे पैसे, कष्ट आणि वेळ वाचतो. म्हणजेच वाहतुकीचा परिणाम हा लोकसंख्येच्या वितरणावरती होतो. तर आता हा जो वाहतुकीचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावरती कसा होतो ते बघूया. वाहतूक हा तिसरा मानवी घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतो. आता वाहतुकीचे मार्ग कोणकोणते आहेत बघा. रस्ते, त्यांनाच महामार्ग असं म्हटलं जातं. परत जलमार्ग आहेत, लोहमार्ग, हवाई मार्ग, नळमार्ग हे प्रवासी व माल वाहतुकीचे मार्ग आहेत. आता यामध्ये रस्ते मार्ग आणि लोहमार्ग हे जमिनीवरील मार्ग आहेत. जलमार्ग म्हणजे पाण्यावरून जी होडी, नावा, जहाजे यामधून वाहतूक केली जाते, त्यांना आपण जलमार्ग म्हणतो. त्याचबरोबर हवाई मार्ग म्हणजे हवेतून विमान असेल, हेलिकॉप्टर असेल, रॉकेट असेल यांच्या माध्यमातून जी वाहतूक केली जाते त्याला हवाई मार्ग म्हणतात. नळमार्ग म्हणजे जे जमिनीच्या अंतर्गत किंवा वरून जे नळमार्ग टाकले जातात त्यातून पाणी असेल, पेट्रोलियम पदार्थ असेल, गॅस असेल यांची वाहतूक केली जाते. हे माल वाहतुकीचे आणि प्रवासी वाहतुकीचे मार्ग आहेत. आता यांचा परिणाम कसा होतो बघा. वाहतुकीच्या मार्गाच्या विकासामुळे प्रवासाचा वेळ, कष्ट व पैसा वाचतो. त्यामुळे वाहतूक मार्गाच्या प्रदेशात लोकसंख्या दाट आढळून येते. म्हणजे जर आपल्याकडे वाहतुकीचे मार्ग हे चांगल्या दर्जाचे असतील तर वेळ वाचतो, कष्ट वाचतं आणि पैसा वाचतो. म्हणजे वाहतुकीचे मार्ग चांगले असणे हे खूप गरजेचे आहे. म्हणून ज्या ठिकाणी असे मार्ग विकसित झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्या लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आढळून येते.
आता यामधील जे प्रमुख 3 आहेत, रस्ते, जलमार्ग आणि लोहमार्ग. त्यामध्ये पहिला आहे रस्ते. ह्यांनाच महामार्ग असे सुद्धा म्हटले जाते. आता महामार्गांच्या दोन्ही बाजूस लोकसंख्या दाट आढळून येते आणि याचं उदाहरण आहे आंबेगाव बुद्रुक. म्हणजे आपण जे पाठीमागे 2 फोटो बघितले ते आंबेगाव बुद्रुकचे होते आणि त्यामध्ये रस्त्यांचा विकास झाल्यामुळे लोकसंख्येमध्ये 14 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपण बघितलेली आहे. म्हणजे महामार्गाच्या बाजूने लोकसंख्या दाट आढळून येते. दुसरा आहे जलमार्ग. जलमार्गांमुळे नवीन भूमींचा शोध लागला. उदाहरण दिलेलं आहे वास्को द गामा यांनी भारताकडे येण्याचा सागरी मार्ग शोधला. आता भारताकडे येण्याचा सागरी मार्ग वास्को द गामा यांनी सुरुवातीला शोधला. तुम्हाला माहिती असेलच, वास्को द गामा हे पोर्तुगीज खलासी होते जे युरोप खंडातून निघाले. त्यानंतर त्यांनी अटलांटिक महासागरातून दक्षिणेकडे आले. त्यानंतर आफ्रिका खंडाला वळसा घालून ते अरबी समुद्राला आले आणि अरबी समुद्रामधून भारतातील कालिकत ह्या बंदरामध्ये येऊन पोचलेले होते. म्हणजे त्यांनी भारताकडे येण्याचा सागरी मार्ग शोधून काढलेला आहे. नंतर बघा, बंदरांच्या व कालव्यांच्या विकासामुळे कच्चा माल व उत्पादित वस्तूंची देवाणघेवाण सुलभ झाली. उदाहरणार्थ सुएझ कालवा. आता बंदर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता भारतातील जे सर्वात मोठे बंदर आहे ते आहे मुंबई. त्याचबरोबर दुसरं आहे चेन्नई, नंतर आहे कोलकाता. ही भारतातील प्रमुख बंदरे आहेत. त्यानंतर छोटीसुद्धा अनेक बंदरे आहेत. त्याचबरोबर कालवे हे 2 मोठ्या जलसमुदायाला जोडतात, त्यांना आपण कालवे असे म्हणतो. आता आपल्याकडे सुद्धा बघा, नद्यातून मोठ्या प्रमाणात कालवे हे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी निर्माण केलेले आहेत. हे जर कालवे जास्त मोठे असतील तर त्यामधून सुद्धा जलवाहतूक केली जाते. मग बंदरे आणि कालवे यांच्या विकासामुळे कच्चा माल आणि उत्पादित वस्तू यांची देवाणघेवाण सुलभ झाली आहे. म्हणजे उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल याची वाहतूक जलमार्गाद्वारे केली जाते. त्याचबरोबर जो उत्पादित कारखान्यामध्ये तयार वस्तू आहेत त्यांची सुद्धा वाहतूक ही प्रामुख्याने जलमार्गाद्वारे केली जाते. जागतिक जो व्यापार आहे, ज्याचा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो, तो प्रामुख्याने जलमार्गाद्वारे चालतो. आता उदाहरण जे दिलेलं आहे ते आपल्याला सुएझ कालव्याचे उदाहरण दिलेले आहे. आता सुएझ कालवा हा भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा आहे. म्हणजे आपल्याला युरोप खंडातून भारतातील मुंबई या बंदरामध्ये यायचे असेल तर पूर्वी वास्को द गामा यांनी शोधलेला जो मार्ग आहे, म्हणजे आफ्रिका खंडाला वळसा घालून यावे लागत होते. परंतु सुएझ कालवा तयार केल्यामुळे युरोप खंडातून लगेच भूमध्य समुद्र, त्यानंतर सुएझ कालवा, नंतर तांबडा समुद्र आणि अरबी समुद्र हा जवळचा मार्ग हा तयार झालेला आहे. सुएझ कालव्यामुळे काय झालेलं आहे बघा, सुएझ कालव्यामुळे मुंबई बंदर ते ग्रेट ब्रिटनमधील लंडन बंदर यामधील अंतर हे जवळपास 48,000 किलोमीटरनी कमी झालेले आहे. म्हणजे सुएझ कालव्यामुळे आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीमध्ये वाढ झालेली आढळून येते. त्याचबरोबर सागरी किनारी वाहतुकीमुळे किनारी भागात लोकसंख्या एकवटलेली आहे. म्हणजे किनारी भागामध्ये सुद्धा वाहतूक केली जाते. उदाहरणार्थ बघा, आपल्याला अलिबागमधून मुंबईला जाण्यासाठी छोट्या बोटी किंवा जेटी असलेल्या आढळून येतात. म्हणजे ही जी वाहतूक आहे ती किनारी वाहतूक आहे आणि त्यामुळे किनारी भागामध्ये लोकसंख्या ही एकवटलेली आढळून येते. आता यामध्ये उदाहरण कोणतं दिलं आहे बघा, भारत व संयुक्त संस्थाने यांचा पूर्व व पश्चिम किनारा. म्हणजे भारताचा पूर्व पश्चिम किनारा, संयुक्त संस्थाने या देशाचा पूर्व व पश्चिम किनारा. म्हणजे भारताच्या पूर्व किनाऱ्याला 2 मोठी बंदरे आहेत, एक कोलकाता आणि चेन्नई. पश्चिम किनाऱ्यावरती मुंबई हे मोठे बंदर आहे. त्याच पद्धतीने संयुक्त संस्थानामध्ये न्यूयॉर्क आहे, त्याचबरोबर सॅन फ्रान्सिस्को आहे. अशी मोठी बंदरे आहेत आणि त्यामुळं किनारी भागामध्ये लोकसंख्या वाढते. आता त्यानंतर लोहमार्ग
हे जे आहेत लोहमार्ग त्यांना, किंवा आपण त्यांना रेल्वे मार्ग असं सुद्धा म्हणतो. मग ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन असेल त्याच्या परिसरामध्ये छोटे व्यावसायिक असतात, हमाल असतात, फिरते विक्रेते असतात, किंवा रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांच्या वसाहती असतात. आणि त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्या एकवटलेली आढळून येते. यानंतर आपण पुढचा जो घटक आहे नागरीकरण, त्याचा लोकसंख्येच्या वितरणावरील परिणाम बघूया. नागरीकरण हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा चौथा मानवी घटक आहे. आता यामध्ये बघा, उद्योगधंद्यांमुळे छोटी मोठी शहरे विकसित झाली आहेत. आता उद्योगधंदे म्हणजे काय? कारखाने. आणि कारखान्यामुळे अनेक छोट्या आणि मोठ्या शहरांचा विकास हा जगामध्ये आपल्याला झालेला आढळून येतो. आता शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी तृतीय श्रेणी व्यवसायामध्ये वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने व्यापार, वाहतूक, संदेशवहन इत्यादींचा समावेश होतो. आता शहरामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांच्या गरजा भागविण्यासाठी तृतीय श्रेणी व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे. आणि त्याची जी उदाहरणे आहेत ती उदाहरणे आपल्याला व्यापार, वाहतूक आणि संदेशवहन इत्यादी दिलेली आहेत. तर तुम्हाला तृतीय श्रेणी व्यवसायांचा पूर्ण तक्ता हा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 56 आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तृतीय श्रेणी व्यवसाय संपूर्ण बघायला मिळतील. आता शहरामध्ये लोकसंख्येची गर्दी ही जास्त असते किंवा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. आता याची जी कारणं आहेत ती कोणती आहेत बघा. आता यामध्ये प्रामुख्याने पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे रोजगाराची संधी. त्यानंतर आहे चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, मोठी क्रीडांगणे इत्यादी सोयी असतात आणि या लोकांच्या गरजा पूर्ण करतात. म्हणून अशा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आढळून येते. आता आपण सुद्धा बघा 12वी किंवा यानंतरचं पुढचं शिक्षण घेतल्यानंतर इथं जर रोजगार आपल्याला उपलब्ध झाला नाही तर आपण पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणी रोजगाराच्या शोधार्थ आपण जातो. म्हणजे मोठ्या शहरामध्ये रोजगाराची संधी असते, आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही रोजगार हा उपलब्ध होतो. म्हणून मोठ्या शहराकडे लोकांचा ओढा हा जास्त असतो. जशी रोजगाराची संधी असते त्याच पद्धतीने त्या ठिकाणी चांगली वाहतूक व्यवस्था असते, चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध असते, मोठ्या प्रमाणात दवाखाने असतात, आरोग्याच्या सुविधा असतात, मनोरंजन असतं, त्याचप्रमाणे मोठी क्रीडांगणे असतात. म्हणजे शहरे ही लोकांच्या सर्व सोयी पूर्ण करतात. म्हणून शहरांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. आता उदाहरणे कोणती आहेत बघा. आपल्या जवळची जी उदाहरणे ते आहेत बृहन्मुंबई आणि पुणे. बृहन्मुंबई म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या शेजारील उपनगरांचा यामध्ये समावेश होतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या एकवटलेली आहे. आता यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे राजकीय घटक व शासकीय धोरणे यांची माहिती आपण बघूया. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा हा शेवटचा मानवी घटक आहे, राजकीय घटक व शासकीय धोरणे. शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम हा लोकसंख्येच्या वितरणावरती व लोकसंख्येच्या घनतेवरती दोन्हीवर सुद्धा होत असतो. बघा, शासन जे विविध धोरण स्वीकारते त्याचा परिणाम हा वितरणावरतीही होतो आणि लोकसंख्येच्या घनतेवरती सुद्धा होतो. कारण कोणत्याही क्षेत्राशी संबंधित सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार हा शासनाला असतो आणि त्यांच्या धोरणाचा परिणाम हा लोकसंख्येवरती सुद्धा होतो. आता आपल्या देशामध्ये बघा, प्रत्येक जोडप्याला 2च अपत्य असतात. 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना सरकारी नोकरीचा लाभ हा मिळू शकत नाही. म्हणजे हा शासनाने घेतलेला एक धोरणात्मक निर्णय आहे. म्हणजे अशा पद्धतीने शासन कोणता निर्णय घेते यावरती लोकसंख्येवर परिणाम होत असतो.
आता शासनाच्या धोरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण व विकेंद्रीकरण सुद्धा होऊ शकते. आता केंद्रीकरण म्हणजे काय बघा, तर लोकसंख्या एका ठिकाणी किंवा एका शहरामध्ये एकवटली जाते, त्याला केंद्रीकरण म्हणतात. उदाहरणार्थ मुंबईमध्ये लोकसंख्या एकवटलेली आहे. त्याच पद्धतीने विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर ते केंद्र सोडून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा लोक स्थलांतरित होतात, त्यास काय म्हणतात, लोकसंख्येचे विकेंद्रीकरण असे म्हणतात. मग शासनाने जर धोरण स्वीकारले तर लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होते. आता उदाहरणे कोणकोणती आहेत बघा, 2 उदाहरणे दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे ते आहे रशिया या देशाचे. सायबेरिया या अतिथंड व अतिविषम हवामानाच्या प्रदेशात राहण्यासाठी रशिया सरकारने प्रोत्साहन व विशेष भत्ते दिले आहेत. त्यामुळे सायबेरियाकडे लोक सध्या स्थलांतरित करीत आहेत. म्हणजे बघा, सायबेरिया हा भाग तुम्हाला माहिती आहे की तो कसा आहे, अतिथंड आहे, त्या ठिकाणी सतत हिमवर्षाव होतो आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमुळं त्या ठिकाणी लोक राहण्यासाठी जात नाहीत. तर सरकारने दिलेले प्रोत्साहन आणि विशेष भत्ते यामुळे सध्या सायबेरियाकडे लोक राहण्यासाठी स्थलांतर करीत आहेत. हे झाले पहिले उदाहरण. दुसरे उदाहरण कोणते आहे बघा, जपानचे आहे. आता या देशातील टोकियो हे सर्वात मोठे शहर आहे आणि या शहरामध्ये 1/3 लोक राहतात. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जवळपास 33% लोक हे एका शहरामध्ये राहतात आणि त्या ठिकाणी त्या शहरावरती ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यावरती मोठ्या प्रमाणात ताण येतो. म्हणून जपान सरकारने ह्या लोकसंख्येच्या विकेंद्रीकरणासाठी लोकांना पैसे देऊ केले जात आहेत. म्हणजे लोक टोकियो शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जातील. तर बघा, अशा प्रकारे आज आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण, राजकीय घटक व शासकीय धोरणे हे प्रमुख 5 घटकांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण स्वाध्याय बघूया. तुम्ही स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न लिहून घ्यायचे आणि वहीमध्ये स्वाध्यायामध्ये दिलेले जे तुम्हाला प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या पुस्तकातील प्रकरणाच्या शेवटी दिलेले आहेत तेच नाहीत, तर हे प्रश्न वेगळे आहेत. कारण तुमचा बोर्डाच्या परीक्षेसाठी सराव व्हावा या दृष्टिकोनातून हे प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही जर हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण तुम्हाला हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघता येणार आहेत. तर आता पहिला जो प्रश्न आहे तो कोणता आहे बघा, टिपा लिहा. वाहतुकीचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव किंवा परिणाम. परत दुसरा प्रश्न दिलाय, भौगोलिक कारणे लिहा. मुंबई शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आहे. पुढचा प्रश्न दिलाय, सविस्तर उत्तरे लिहा. याचं उत्तर मोठं लिहायचं आहे. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक कोणते? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या बदलाचे घटक किंवा लोकसंख्या वाढ याचा अभ्यास करणार आहे. तोपर्यंत थँक्यू.